भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसिव्ह पंतप्रधान दोनदा विजयी। देशभरातील मोदी त्सुनामीमुळे विरोधकांचं अक्षरशः पाणीपत। चौकीदार चोर हेचा नारा देणाऱ्या काँग्रेस आघाडीला देशभरात 100ही जागा नाहीत। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थानमध्ये काँग्रेसचा अक्षरशः धुव्वा। नेहरू आणि इंदिरा गांधींनंतर पूर्ण बहुमतानं विजयी होणारे नरेंद्र मोदी ठरले तिसरे पंतप्रधान। गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शाह हे सुमारे 5 लाख मतांनी विजयी। लालकृष्ण अडवाणींचा 4,83,000 मतांचा रेकॉर्ड तोडला। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा अमेठीमध्ये पराभव तर वायनाडमध्ये राहुल गांधी विजयी। रायबरेलीमधून सोनिया गांधी विजयी। रायबरेली काँग्रेसचा पूर्वीपासूनच बालेकिल्ला। 5,34,918 मतांनी सोनिया गांधींचा विजय। भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह यांचा विजय। काँग्रेसचे दिग्विजय सिंहांसारख्या तगड्या उमेदवाराविरोधात त्यांनी हा विजय खेचून आणल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी मोठ्या मताधिक्यानं विजयी। काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंचा पराभव। गुरुदासपूरमध्ये भाजपचे सनी देओल तर मथुरेत हेमा मालिनींचा दणदणीत विजय। महाराष्ट्रात मात्र रंगीला गर्लचा दारुण पराभव। शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अभिनेता अमोल कोल्हे विजयी। या ठिकाणी अमोल कोल्हेंना शिवाजी आढळरावांचं होतं तगडं आव्हान। अखेर बारामतीचा गड राष्ट्रवादीने राखला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंची बारामती लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक। मावळ मतदारसंघामध्ये नव्यानं राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या पार्थ पवारांचा पराभव। या ठिकाणी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे विजयी। नगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटलांचा विजय। तब्बल 1,70,000 मतांनी विजय। औरंगाबाद मतदारसंघात सेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये चुरशीची लढत। वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील विजयी। चंद्रकांत खैरेंचा दारुण पराभव। काँग्रेसला महाराष्ट्रात चांगली कामगिरी करता आली नाही। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा पराभव। भाजपचे प्रताप पाटील चिखलीकरांचा विजय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून नरेंद्र मोदींचं अभिनंदन। मुंबईच्या भेंडी बाजार इथल्या बोहरी मोहल्ल्यातील इमारतीला भीषण आग। 12 जणांना वाचवण्यात यश। आणि ठाणे इथल्या गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचा मृत्यू। माउंट एव्हरेस्टवरून उतरताना आजारामुळे झाला मृत्यू।